नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोल्हापूर शहरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळं। कोल्हापूरला पोहोचल्यावर पहिल्यांदा आम्ही महालक्ष्मी देवीचे म्हणजेच आई अंबाबाईचे दर्शन घेतले। त्यानंतर 12 किलोमीटरवर असलेल्या श्री ज्योतिबा देवस्थानाला गेलो। दोन्ही ठिकाणचं छान दर्शन घेतल्यावर पन्हाळगड पाहायला निघालो। कोल्हापूरला पोहोचल्यावर आम्ही 2 दिवसांसाठी कार बुक केली होती, त्यामुळे 2 दिवसात आम्ही भरपूर ठिकाणं पाहू शकलो। पन्हाळगडचा महत्त्वाचा इतिहास म्हणजे 1660 साली किल्ल्यात सिद्दी जोहरचा वेढा पडला। छत्रपती शिवाजी महाराज या वेढ्यात अडकून पडले होते। गुप्तहेरांनी शोधून काढलेल्या मार्गाने ते 600 माणसांसकट पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे निसटले। तेव्हा मार्गात शिवा काशीद यांनी प्रति शिवाजी महाराज बनून व बाजीप्रभू देशपांडेंनी घोडखिंड थोपवून धरून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले। या किल्ल्याला साधारण 1200 वर्षांचा इतिहास आहे। हा किल्ला शिलाहार राजा नृसिंह यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन मिळाले आहे। पन्हाळा फिरून झाल्यावर तिथलं चविष्ट भाकरी पिठलं आणि थालीपीठ खाल्लं। संध्याकाळी कोल्हापुरातील प्रसिद्ध रंकाळा तलावावर फेरफटका मारला। इथे बोटिंगही करता येते। दिवाळीचे दिवस असल्यामुळे सगळीकडे रोषणाई केलेली होती। काळोखात बोटीसुद्धा छान सजवलेल्या दिसत होत्या। रंकाळा तलावाजवळच इथली चौपाटीसुद्धा फेमस आहे। वेगवेगळ्या खाण्याच्या पदार्थांचे भरपूर स्टॉल्स आहेत। विशेष प्रसिद्ध असणारी इथली भेळ ती तर नक्कीच खायला हवी। रंकाळा तलाव हा महालक्ष्मी मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे। इथे पूर्वी काळ्या दगडाची खाण होती। या खाणीतूनच महालक्ष्मी मंदिरासाठी दगड आणण्यात आले। देवीच्या वरदानानेच हा तलाव निर्माण झाला अशी आख्यायिका आहे। रंकाळा तलावाचे विकासकाम छत्रपती शाहू महाराज यांनी केले। इथे आणि एक पाहण्याचे ठिकाण म्हणजे कणेरी मठ, याला सिद्धगिरी मठ असेही म्हणतात। कोल्हापूरपासून हे 12 किलोमीटर अंतरावर आहे। आत प्रवेश केल्यावर लगेच एक छोटीशी गावाची प्रतिकृती तयार केली आहे। त्यात छोटी छोटी घरं, किल्ले असे तयार केलेले आहेत। सिद्धगिरी म्युझियममध्ये प्रवेश केल्यावर आत एक गुहा आहे। या तयार केलेल्या गुहेत भारतात होऊन गेलेल्या प्राचीन ऋषीमुनींचे पुतळे आहेत। या ऋषींची संपूर्ण माहिती, त्यांचे नाव, विद्या, त्यांचं योगदान हे सर्व लिखित स्वरूपात तिथे आपल्याला दिसेल। गुहेतून बाहेर पडल्यावर खूप मोठ्या पसरलेल्या एरियामध्ये संपूर्ण ग्रामीण रोजच्या जीवनातील दिनचर्या तसेच 12 बलुतेदार बघायला मिळतात। प्रत्येकाचे उद्योग जसे की कुंभार, न्हावी, लोहार, सोनार, चांभार, शिंपी यांची शिल्प पाहायला मिळतात। कणेरी मठाचे प्रवेश शुल्क 200 रुपये इतके आहे। त्यात आपल्याला सिद्धगिरी गार्डनसुद्धा पाहायला मिळते, पण वेळेअभावी आम्ही तिथे जाऊ शकलो नाही। तिथून पुढे खिद्रापूर येथील जागतिक वारसा स्थळ असलेलं कोपेश्वर हे महादेवाचं मंदिर बघण्याचा योग आला। हे मंदिर म्हणजे शिल्पकला आणि स्थापत्यकलेचा अद्भुत असा आविष्कारच म्हणता येईल। इथला स्वर्गमंडप हा अतिशय विलोभनीय असा आहे। स्वर्गमंडपाला एकूण 48 खांब आहेत। स्वर्गमंडप म्हणजे असा भव्य मंडप की जिथे भरपूर खांब आहेत आणि असा वर्तुळाकार भाग जो आकाशाकडे उघडतो, जिथे यज्ञासारखे धार्मिक विधी केले जातात। गाभाऱ्यात धोपेश्वर आणि कोपेश्वर अशी 2 शिवलिंग आहेत। नंदीशिवाय असलेले असे हे एकमेव मंदिर 12व्या शतकात शिलाहार राजा गंधारादित्य याने बांधले आहे। मंदिरात तसेच बाह्य बाजूला खांबावर अतिशय सुंदर कलाकुसर व अनेक देवदेवतांची शिल्प आढळतात। काळाच्या ओघात येथील कोरीव शिल्प जीर्ण अवस्थेत पाहायला मिळतात। औरंगजेबाने या मंदिरात विध्वंस केला असेही म्हटले जाते। मंदिराच्या बाहेर आल्यावर समोरच्या बाजूला एक महाकाय वटवृक्ष दिसला। त्याच्या सावलीत काही क्षण घालवून पुढील स्थळी निघालो। प्रवासादरम्यान आम्हाला भरपूर ऊसाचे मळे बघायला मिळाले। ऊस अजून कापला नसल्याने शुगरकेन फॅक्टरीज किंवा गुऱ्हाळं मात्र बघता आली नाहीत। त्यानंतर आम्ही नृसिंहवाडी किंवा नरसोबाच्या वाडीला गेलो। हे प्रसिद्ध दत्त मंदिर कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसलेलं आहे। श्री नृसिंह सरस्वतींच्या वास्तव्यामुळे या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे। दत्तभक्तांसाठी हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे।
कोल्हापूरपासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे इथे पोचायला गाडीने 1 ते सव्वा तास लागतो. दर्शन घेतल्यावर आम्ही काही काळ नदीच्या संगम तीरावर बसलो. इथे खूप वेगळ्या प्रकारची शांतता, समाधान आणि भक्तिमय वातावरण आहे. त्यानंतर इथे प्रसादाचे कंदी पेढे घेतले. इथली प्रसिद्ध बासुंदी आणि श्री सचिन सोमण यांच्या भोजनालयात अत्यंत सात्विक आणि चविष्ट भोजनाचा आस्वाद घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. कोल्हापूर शहराच्या उत्तरेकडे साधारण 3 किलोमीटर अंतरावर आहे हा शाहू पॅलेस किंवा त्याला न्यू पॅलेस असेही म्हणतात. हे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे मूळ निवासस्थान आहे. या पॅलेसच्या आवारात बाग, कुस्ती मैदान, तलाव आणि प्राणी संग्रहालय आहे. त्यात भरपूर हरणं आणि इतर प्राणीही आहेत. राजवाड्यातील संग्रहालयात त्या काळी वापरली गेलेली शस्त्रे, पोशाख, छत्रपती शाहू महाराज तसेच राजघराण्यातील अनेक व्यक्तींची छायाचित्रे पाहायला मिळतात.